नाही राजा, आता सगळं व्यवस्थित आहे, काहीही प्रॉब्लेम नाही. आत्या आणि बाबा भयंकर घाबरलेत रे. अनिरुद्ध या ताडोब्यात जाणार नाही याची भीती वाटते त्यांना. राजा, अगं असं काहीही होणार नाही, आणि आम्ही आहोत ना. आणि अनिरुद्ध सुद्धा खूप स्ट्रॉंग आहे, तुम्ही नका काळजी करू. माझ्या जगण्याला तर अर्थच राहिलेला नाही. एक आशेचा किरण माझ्या पोटात वाढत होता, तोही आता राहिलेला नाहीये. मग काय करू मी आयुष्याचा आता? सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतं जाणार ना. आयुष्यात घडणाऱ्या सगळ्या गोष्टींचा क्रम ठरलेला असतो ना. तो बदलता येतो ना टाळता येतो. म्हणून म्हणतो, हे औषधं आणि आराम कर. तू म्हणतो मी आलो बाहेर. अरे कशी आहे रे अनन्या? बाहेर राहायला नाही याचा भयंकर त्रास होता तिला. स्वभाव काय ना रे, पोटचा गोळा होता तो तिच्या. एका आईला आपले बाळ जन्म आधीच गेलेलं कसं सहन होईल रे? हो मान्य आहे राजा, पण तिने आता हे सत्य स्वीकारायला नको का? अनिरुद्ध, अरे थोडा वेळ लागेल. अरे घडलेल्या घटनेला थोडा काळ जायला हवा. अरे पण तिने औषधं घेतल्याशिवाय बरं वाटेल का तिला? किती समजवतो आहे तिला, काही खायला सुद्धा नको म्हणते. अनिरुद्ध, अरे नको काळजी करूस, मी समजावते तिला. घेईन ती औषध, मी आहे तिच्यासोबत. अनिरुद्ध, अरे मला एक गोष्ट कळत नाही. आपल्या इथे घटना रात्री 11 ते 12च्या दरम्यान घडली. कशी घडली, का घडली, हे आपल्याशिवाय कोणालाच माहीत नव्हतं. अरे मग पोलिसांना कसं कळालं? शेजारीत असलेला श्रीकांत, आमच्यात होणारे वाद हे त्याला माहीत होते. त्यानेच सारंगला सांगितलं असणार, कारण श्रीकांत सारंगच्या खूप जवळचा आहे. आम्हाला विहिरीतून वर काढण्यासाठी इतर 3-4 जणांमध्ये श्रीकांतही होता. पण नेमकं काय झालं हे कुणालाच माहीत नाही. अनन्याने विहिरीत उडी मारायला आमच्यात झालेला वादच कारण नसेल असा अंदाज लावून त्याने पोलिसांना कळवलं असणार. हो, शक्यता नाकारता येत नाही, कारण सारंग बदला घेण्यासाठी काहीही करू शकतो. आणि हॉस्पिटलला पोलीस आपल्याकडे येताना पाहून अरे मी हैराणच झालो रे. पोलीस येणे हे मला अपेक्षित होतं. सारंगने जरी पोलिसांना कळवलं नाही तरी अपघाताची केस म्हणून हॉस्पिटलमधून पोलिसांना कळवण्यात येईल याची मला खात्री होती. हो, अरे पण अनन्याने स्टेटमेंट चांगली दिली. हा चांगली नाही रे, तू स्टेटमेंट द्यायला लावली तिला. हे आत्महत्या करण्याच्या हेतूने तिने विहिरीत उडी मारली. तिचा तोल जाऊन ती विहिरीत पडली अशी कुठे स्टेटमेंट द्यायला लावली तिला. हे बघ सारंग, पोलिसांशी काय बोलावं हा सर्वस्वी तिचा निर्णय होता. ती तेच बोलली जे तिला योग्य वाटलं. तिच्यावर कोणीच दबाव टाकला नव्हता. जेव्हा कुणी दबाव टाकला नव्हता मग ती खोटं काय बोलली? सत्य जगण्यासाठी खोटं बोलणं गैर नाही, कारण अनन्या खरी आहे. तिने कोणतंच पाप केलं नाही. कोण बोलतंय बघा, बापाच्या राशीवर बसणारा खऱ्या खोट्याच्या गोष्टी करतोय. अरे सत्य काय आहे या संपूर्ण गावाला माहिती आहे. नाही, तुम्हाला काही माहित नाही. तुम्ही फक्त तर्काचे म्हणून रचले आणि त्याला जास्त खत पाणी तू घातलंस. मग सत्य काय आहे हे तू सांग ना. तुला सांगणं जरुरी समजत नाही. अरे जरूर समजत नाही की सांगाय कोण नाही. माझ्या मुलीच्या आवाज ऐकल्या तुझ्या आवडी घेणार तू. सारंग, नाही आदित्य, चिखलात लोळणाऱ्या दुकानात स्पर्श करशील तर तुझेच हात मळले होते. अनिरुद्ध, अरे पण हा तुला इथे येऊन काहीही बोलतो आणि आपण ऐकत राहायचं? नाही, हा उघडा होणार, याला मी उघडा करणार, पण इथे नाही, संपूर्ण गावासमोर. साध्य मला उघडा करणार? सारंग, नाही आदित्य, विचाराने लढणाऱ्यांना क्रोध येत नाही अशा भ्रमात धावू नकोस. जर का त्याचा उद्रेक झाला तर तुझ्या सहित तुझ्या खानदानाची राख व्हायला वेळ लागणार नाही. तुला असं वाटत नाही का की तू प्रमाणापेक्षा जास्ती बोलतोय? नाही, कारण मी माझ्यावर आणि माझ्या ताकदीवर जास्त विश्वास ठेवतो. अरे नाक चढू नको माझा. अरे भल्या भल्याने कुठे गेली माझ्या पायाशी. त्या भल्यापैकी मी असेन अशा विचार धावू नकोस. माझ्या बाबाबरोबर गेम खेळला आहेस ना. तुझा आता गेम कसा करतो ते पाहत राहा. बहिष्कार टाकला असतं माझ्या घरावर. या घरावर नाही
मला जो कोण सहकार्य त्या प्रत्येक व्यक्तीवर नाव बंद टाकेल. आदित्य तुझ्यावर सुद्धा. अरे मला फरक पडत नाही तुमच्या कोणत्याही निर्णयाचा. मी नेहमी सत्याच्या बाजूने उभा होतो आणि यापुढेही राहील. अरे किती फरक पडेल हे जाऊन त्याच्या बापाला विचार. कुणाला काही विचारायची गरज नाही. आता आम्ही नाही तर आमचा वकील तुझ्याशी बोलेल. धमकी देतोस मला? नाही, आव्हान करतोय तुला. यापुढे इथे येण्याचं धाडस करू नकोस, नाहीतर न्यायालयात हजर होण्याआधी तुझा न्याय झालेला असेल. आत्ता ह्याला धमकी समज. न्यायालयाच्या माझ्या गोष्टी करतोयस आणि तुला पडशील का मला? तुझं जितकं वय आहे तितक्या खड्ड्यात माझ्यावर. यात काय अजून एखादी बघ. अरे हा सारंग कधी आपल्याला घाबरला? यापुढे काहीच नाही. आता अख्खा का माझ्या पाठीशी आहे. आणि माझा बाप माझ्या पाठीशी आहे. निघ आता. या हा तुझ्या तुला इतकी भयानक अवस्था झाली तुझी. शेवटी त्याची भीक वाटते माझ्या पुढे. अरे त्या वेळची वाट आम्ही नाही तू पाहशी. कारण दयेची भीक मागायच्या पण लायकीचा ठेवणार नाही आम्ही तुला. चल निघ आता. मरणार आजच्या सोबत तूही मरणार. मरणार चालून मरणार. चल निघ. राम खोस झालं. आदित्य, अरे तू उगाच आमच्यामुळे याच्याशी दुश्मनी पत्करलीस. अरे उगाच काय. अरे तू मित्र आहेस माझा आणि मित्र अडचणीत असताना मी स्वस्त कसा रे बसेल. तसं नाही रे, पण या सगळ्यांचा तुझ्या आईबाबाला पण त्रास होणार आहे. अरे अनिरुद्ध, माझ्या आईबाबांनीच मला सांगितलंय अनिरुद्ध आणि त्याच्या घरच्यांना कोणत्याही परिस्थितीत एकटं सोडू नकोस. ती महान आहे रे तुझ्या आईबाबा. अरे हे सुद्धा या घराला आपलं जर मानतात. हा सारंग आता कशाला आला होता? अहो तात्या, अहो त्याच्या निर्णयाचा आपल्याला काहीच फरक पडला नाही. याचा त्याला त्रास होतोय आणि त्याचा राग काढायला तो सारखा सारखा इथे येतोय. जाऊ दे, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. ठीक आहे दादा. अनिरुद्ध चल मी येतो. अरे मला तेजसकडे जायचं आहे. ठीक आहे, काळजी घ्या तुम्ही सर्वांना. ठीक आहे चल. अरे त्या सारंगच्या नादाला लागू नकोस आणि जाता वेळी ये इकडे. ठीक आहे. अनिरुद्ध, अरे अनन्या कशा आहे? खूप त्रास करून घेत आहे. आता तरी तिच्याशी लग्न कर, म्हणजे तिला सुद्धा बरं वाटेल. होय अनिरुद्ध, आता तू तिच्याशी लग्न करावं. तू लग्न केलं की सर्व प्रश्न सुटतील बघ. आई, बाबा, त्याला लग्नासाठी आग्रह नका करू. अनिरुद्ध माझा फक्त चांगला मित्र आहे आणि म्हणून मी त्याच्याशी लग्न नाही करू शकत. अनन्या, अगं का अशी का बोलतेस तू? कारण ज्याच्याबरोबर माझं लग्न होणार होतं तो या जगातच नाहीये. काय? आणि त्याचंच बाळ माझ्या पोटात वाढत होतं. अहो काय बोलतीये ही? त्या दिवशी आल्याच बोलली होती ना की मी अनिरुद्धची बायको म्हणून. हो आई, ते सर्व खरं आहे. अनिरुद्ध माझा नवरा आहे, माझ्या पोटातलं बाळ त्याचं आहे, हे सगळं खरं आहे. मी सुद्धा असंच समजत होते हो. कारण मला मागचं काही आठवत नव्हतं. मला स्मृतिभ्रंश झालेला. माझ्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी मला जे सांगितलं की हा तुझा नवरा आहे, तुझी खूप सेवा करतो. अनिरुद्धचा आणि माझा संबंध का आणि कसा आला हे मला नव्हतं आठवत. त्यामुळे ज्या पद्धतीने तो माझी इतकी काळजी करतो हे पाहून आणि डॉक्टरनी जे सांगितलं ते खरं मानून मी याला माझं सर्वस्व मानायला लागले. पण आता मला माझं वास्तव कळतंय. माझ्यासोबत ज्याचं लग्न होणार होतं तो अनिरुद्ध नाही तर निरंजन होता आणि त्याचंच बाळ माझ्या पोटात होतं. पण तो आता त्या जगातच नाहीये. अगं अनन्या, काय बोलतेस तू हे? दादा, अगं आनंद खरं बोलते आहे. हे माझ्या मित्राची अमानत आहे, निरंजनची. निरंजन आणि अनन्याचं एकमेकावर खूप प्रेम होतं. पण आणि ते लवकरच लग्न करणार होते. पण त्यांच्या नात्याला त्यांच्या घरातून परवानगी नव्हती. माझ्या दादाने निरंजनला जीवे मारण्याची धमकी दिली. माझा बाप आणि माझे भाऊ काही करू शकतात हे माहीत होतं मला. आणि एका मोहाच्या क्षणी आमच्याकडनं खूप मोठी चूक झाली. मला गर्भधारणा झाली. त्यामुळे घरातही राहू शकत नव्हते आणि काहीच कळत नव्हतं. म्हणून आम्ही पळून जाण्याचा निर्णय घेतला. पण आम्ही पळून जात असताना माझ्या भावाने आमचा पाठलाग केला.
जसं मला वाचवलंस तसं माझ्या निरंजनला का नाही रे वाचवलंस? निरंजनचा खूप शोध घेतला का अनन्या, पण माझ्या मित्राला काही धाक पत्ता लागत नव्हता. खूप प्रयत्नानंतर 3 दिवसांनी माझ्या मित्राचा मृतदेह माझ्या हाती सापडला. एका बाजूला निश्चित पडलेला मृतदेह आणि दुसऱ्या बाजूला तुला काही कळू द्यायचं नाही ही तारेवरची कसरत होती. तुला या अवस्थेत तुझ्या घरीही सोडू शकत नव्हतो, कारण तुझ्या जीवाचं काही बरं वाईट करतील याची भीती वाटत होती. म्हणून बाबा मी तिला आपल्या गावी घेऊन आलो, पण तुम्ही सगळेच हैराण झालात. गावात मी बदनाम झालो, माझ्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेचा लिलाव झाला. या सगळ्याला तुम्हाला नाक त्रास झाला तरी मी मौन बाळगलं. सत्य काय आहे हे मी कुणालाच कळू देत नव्हतो. ते फक्त माझ्या मित्राच्या अमानतेसाठी बाबा. मी जर सत्य बोललो आणि हे जर आनंदीने ऐकलं तर फार मोठा अनर्थ होईल याची भीती वाटत होती. अनन्याने जर हे ऐकलं आणि तिला धक्का सहन झाला नाही तर एक नाही बाबा 2 जीव जाणार होते. म्हणून मी गप्प बसलो, फक्त माझ्या मित्राच्या अमानतेसाठी बाबा. पण मित्रा मला माफ कर रे राजा. मी तुझा प्रेमांकुर नाही वाचू शकलो, नाही वाचू शकलो. मला माफ कर रे राजा. अनिरुद्ध, खरं तर तू आम्हाला माफ कर. अरे अरे तू तुझ्या मित्रासाठी त्याच्या या आनंदासाठी खूप मोठा रोष पत्करलायस रे, खूप मोठा त्याग केलायस. अरे संपूर्ण गावाचा रोष पत्करलास, आपल्या आई बाबांच्या नजरेतून उतरणे सुद्धा पसंत केलास, फक्त फक्त माझ्यासाठी. खूप महान आहेस रे तू, खूप महान आहेस. धन्य आहेस तू आणि तुझे आई बाबा ज्यांनी तुझ्यासारखे रत्नाला जन्माला घातले. अरे जे माझं राहिलं नाही त्याचा दोष तुझा नाहीये, माझ्या नशिबाचा आहे, माझ्या नशिबाचा आहे. अनन्या, खूप काही सोसलायस ग तू, पण आता काळजी करू नकोस. आम्ही सगळे आहोत तुझ्या सोबत. राधा, मला माफ कर ग, मी तुला खूप बोलले ना ग. मी तुला ठार मारण्याची धमकी सुद्धा दिली. आमच्यामध्ये काय येते त्याचा जाबही विचारला, पण खरं तर तू आमच्यात नाही, मीच तुमच्यात आले आणि या हसण्या खेळत्या घराचा सत्यानाश केला. नाही बेटा, ते घडलं आहे त्यात तुझा दोष नाही, त्या आमचा दोष नाही. घडणार होतं ते घडून गेले, त्यात कुणाचा दोष नाही, पूर्वी कुणाचा दोष नाही. बाबा, यात तुमचा माझा दोष नसला तरी मला माझ्या या आयुष्याला या वळणावर आणून ठेवायला जबाबदार आहे तो माझा भाऊ. आणि म्हणून मला घरी जायचंय. त्याला माझी झालेली दुर्दशा दाखवायची. माझ्याशी असं का वागलास याचा जाब विचारायचंय बाबा. नाही अनन्या, अगं तू तिकडे परत जाणार नाहीस. तू त्याला जाब विचारायला जाशील आणि त्याच्यामुळे काय तुझ्या घरची आबरू गेली असा समजणारा तुझा तो कर्दनकळ भाऊ तुझा जिवंत सोडणार नाही अनन्या. आता ठार मारलं तरी चालेल, नाहीतरी काय करू मी जगून. तुझ्या प्रेमात ज्यांचा बळी गेला त्या निरंजन आणि बाळाच्या आठवणीसाठी तुला जगावं लागेल अनन्या. अगं राहिला प्रश्न तुझ्या भावाचा तर त्याचीही भेट घालून दे. तोपर्यंत तू कुठलंच टोकाचं पाऊल उचलू नकोस. तुला हात जोडून विनंती करतो मी, तू जा आणि आराम कर. अनन्या, बाळा तू आता कुठेही जायचं नाहीयेस. हे घर तुझं सुद्धा आहे. चल आज चल आणि आराम कर. चला. अनिरुद्ध, अरे तुला ओळखायला चूक झाली रे माझी. अरे नेहमी तुझ्या डोळ्यात पाहणारा मी, पण आज मी माझ्या रक्तावर विश्वास का नाही ठेवला की माझा अनिरुद्ध असं वागू शकणार नाही. एकदा तरी माझा विश्वास का बसला नाही की माझा अनिरुद्ध असा वागू शकणार नाही. माफ कर रे पोरा, मला माफ कर. नाही हो बाबा. अहो, आई वडिलांनी माफी मागायची नसते तर मुलांना माफ करायचं असतं. मुलं घर आणि आजूबाजूचा फक्त परिसर
पाहतात, पण बापाला जगाचा विचार असतो. आपल्या घरावर गलिच्छ विचाराचं आक्रमण होऊ नये म्हणून त्या घरच्या कर्त्याला नेहमी सतर्क राहावं लागतं. आणि बाबा, तुम्ही तेच केलं. आपल्या मुलाचं, या घराचं दुर्जनांपासून कसं रक्षण करता येईल तेच पाहत आला. अहो, तुम्ही कायम माझ्या पाठीशी राहिलात आणि तुमच्या पाठीशी राहणं हीच तर माझी खरी ताकद आहे. लढ पोरा कया दिलेश. अरे हा बाप नावाचा पहाड तुझ्या पाठीशी आहे. बाबा, लढ पोरा लढ. अरे हरामखोरा, लपून लपून किती दिवस लपला होता, शेवटी सापडलास ना माझ्या तावडीत. साल्या, तुझा तर पोचला बाहेर काढतो. विनाकारण माझं माथं फिरवलं. अविनाश, हरामखोरा, तुझ्यामुळेच मी बर्बाद झालो. तुझ्या सांगण्यावरून तुझ्या त्या नीच बदमाश मित्राने संजयने माझ्या बॅगेत 50,000 रुपये ठेवले होते. त्याची संपूर्ण माहिती मिळाली आहे मला. अरे काय तुझं इतकं वाईट केलं होतं रे की माझ्या सुखी जीवनाची अशी राग रांगोळी करायला निघालास. अरे आठव ते कॉलेजचे दिवस, ज्या दिवशी मी राधाला भेटण्यासाठी बोलवलं होतं आणि ती आली सुद्धा. पण तू तिला मध्येच गाठून माझ्याबद्दल वाईट वंगार सांगून माझ्याने राधाची भेट घडू दिली नाही. आणि ती राधा तिथपासून माझा द्वेष करायला लागली. मी राधावर जीवाफाड प्रेम केलं होतं रे, पण तुझ्या त्या एका भेटीपासून माझ्या प्रेमाला सुरंग लागला. तेव्हापासून मी ठरवलं, माझ्या प्रेमाच्या आड कोणी येईल त्याला बरबाद केल्याशिवाय सोडणार नाही. अरे मतलबी तू धूर्तपणाने विचारलेला काळेबाज तुझा कावा आता आलाय माझ्या लक्षात. पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, तुझेही दिवस येतील तसं तू मला एका क्षुल्लक गोष्टीवरून बरबाद करायला निघाला. त्याचा एक ना एक दिवस मीच तुझा हिशोब चुकता करीन. काय तू मला संपवणार? अरे साल्या, तू मला धमकी देतोय या अविनाशला? अरे या अविनाशचं नाव घेतात अनेकांची बोबडी बोलते. पोटात भीतीचा गोळा उठून थरकाप होतो. अरे कर्मठ माणसागत आकार तुझा, पण मानवतेचे संस्कार नाही. बोकडागत माजून सैन्यावर धावतोस, वासनेच्या प्रवाहात वाहतोस, पण त्यात तूच फुटणार असाही कुठला. अरे हरामखोरा, मला कसाईची उपमा दिली आहेस ना, मग आता बघतच राहा. नाही त्या कसाई का तुझ्या नरडीवरून सुरी फिरवली तर नावाचा अविनाश नाही. तेजस वाचवता स्वतःला माझ्यापासून. आदित्य, सोड मला, आदित्य, सोडू नको या घाम सोड मुंडाला. मला. यस, जा. बघतोय मासलेल्या मेंढ्याकडे. जा तू. आदित्य, पण तू स्वतःची काळजी घ्या. हो, जा. काय रे, तुला अगोदर सांगितलेलं कळलेलं नाही वाटतं? अरे लोकांच्या पोरीबाळी म्हणजे पडसातला भाजीपाला वाटतं का तुला? कधी पण या फुटून जा. अविनाश, तुला शेवटचं सांगतोय, राधाबद्दल विचार करायचा सोडून दे, नाहीतर काय करणार रे? तुझ्या या पोकळ धमक्याला घाबरून स्वस्त बसायला माझं काळीच्या कशाचं राहिलं नाही. अरे या गावचा दादा नाही दादा. अरे वाघाचं कातड बांधून सिंहाचा हा ओढून हरणीची शिकार करण्याला लांडगा म्हणतात. अरे काय बिघडवलं होतं तुझं त्या तेजसने, ज्यामुळे तू त्याला हे दिवस दाखवलेस. माझ्या आणि राजाच्या मध्ये जो कोण येईल त्याला हेच दिवस अरे फेकून मारेन काळा सर्पा, तुझा हा विषारी कुत्ता टाकायचा बंद कर. अरे राजा तुला या जन्मात काय 7 जन्मात सुद्धा मिळणार नाही. अरे तुझ्यासारख्या लफंग्याच्या नादी लागायला राधा काय वेडी नाही. अरे कशाला उगीच पोकळ वगैरे करून मृत्यूच्या वादळात झेपवतोय, विनाकारण मरणाच्या दारात झुरपटतोय. क्षणात तुझा खात्मा करून ही धरणी घराला अरे त्या धरणीला तुझ्या पापाचा बोजा सहन होईना. कदाचित ज्वालामुखीचा उद्रेक होऊन तू भस्म होशील त्या. नित्य शांत राहा, नाहीतर अशांतचा वर्ण पेटेल. तुला शेवटचं सांगतो, माझाही सामना फार भाग पडेल तुला. माझाही सामना म्हणजे प्रत्यक्ष मरणाला आमंत्रण. अरे मरणाची भीती तुला? अरे तुझ्या आव्हानाला प्रति आव्हान करण्यासाठी मी एका पायावर तयार आहे. तुझ्याशी सामना आमने सामने करणार. अरे भ्याडाप्रमाणे पाठीमागून नाही लढणार. चुप कर साल्या, बकवास बंद कर. अरे मी जी कुर्मी उतरवतोच आता. हा अविनाश खतरनाक बंडा असून डेंजर. साल्या, तुझे दिवस भरले, वाचावता स्वतः माझ्या असून. राधाबद्दल विचार करायचा सोडून दे, नाही
मी म्हणजे कोण वाटलं त्याला? अरे पाटलाचा पोर आहे मी, पुन्हा आलतू फालतू जाणार. अरे हो हो, जरा जपून. आज किती पिऊन आलास? अहो काका, तुम्हाला सांगतो मी हल्ली रोजच पितो, पण आज जरा जास्तच घेतले. पिणार नव्हतो, पण त्या साड्या अक्कल माशा अविनाशनं माझं डोकं फिरलं. काय मी पियालो. काय काय केलं ते हरामखोरानं? मला रस्त्यात भेटला आणि म्हणाला मी आज थेट दादाला माणी टाकायला अभिराम तात्याच्या घरी चाललो आहे. मी त्याला तिथं अडवला. जर का अभिराम तात्याच्या घरी पाऊल टाकलं तर कुऱ्हाड घालीन डोक्या. वा, छान केलं का माझ्या या असल्या गाव गुंडाबरोबर आपण लग्न लावून द्यायला का आपण काय वेळे लावू? साधे दोन्ही भाव म्हणजे गावाला लागणारी कीड. बरोबर शंकर बाबा, त्यांच्या बरोबर तसंच वागायला पाहिजे, तर ते मावाला सुधारतील. मला म्हणतो तुला बघून घे. काय केलं त्यानं? मी बघून घे. मी त्याला म्हणालो नंतर कशाला, आताच जाऊ ना. कुऱ्हाड आहे आता, असा डोंका पडतात ना तसं एकच गाव आले. नाका लागू नको माझ्या, लय वाईट माणूस आहे मी. पांड्या, जरा जपून. की तो किती वाईट माणूस आहे हे तुला ठाऊक नाही का? छान. आपण ना आपल्या गाव गुंडांना भेट, हा त्यांच्या घोड्यात तसंच वागायला हवं. अहो तुम्हाला सांगतो, मी त्याला धमकी दिल्यानंतर त्याने राधाला माही टाकायचा बेतच रद्द केला. ऐकीन आपलं पावर. हा, बरोबर आहे तुझ्यात पावर. हे सर्व ठीक आहे रे, पण तू सावधच राहा. कारण तू नेहमी नाशात असतोस. ते त्याचा तुझा कधी गैरफायदा करतील ह्याचाच नेम नाही. म्हणून सांगतो, दारू सोड. दारू कोणतेच प्रश्न सुटत नाही. परत तुम्ही दारू घसाला. अहो तात्या, हा, दारू एकदा का माणसं चिकटली ना की ती ससा सुटत नाही. पण सुटते तो कधी? ती मापनात गेल्यावर, म्हणजे माणूस मेल्यावर. हो, कसं आहे जरा उभा राहा. अहो तुम्हाला काय सांगू काका, मी आता उद्यापासून दारू सोडून टाकतो, तुमची शपथ. अरे पांड्या, अरे स्वतःला जरा सावधीचा प्रयत्न कर. अरे स्वतःला तरी काय कळतंय का? या वयात सोन्यासारखा जीवन तुझा उद्ध्वस्त होईल. म्हणून सांगतो, नीट विचार कर आणि स्वतःला सावधीचा प्रयत्न कर. आणि ही दारू सोड म्हणजे सोडत. सोडतो, उद्यापासून दारू सोडतो, तुमची शपथ. झालं माझा. अरे 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 अरे, सावकाश रे, तिथं नीट उभा राहा. अरे तो तुझा कधी उद्या 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 उजाडतोय तो कुणाला ठाऊक. तात्या, उजाडायला कधी राहिलंय का? रोज उजाडणार ते. बरं चल, तुला तुझ्या घरापर्यंत सोडून देत होतो आणि पुढे खड्डे आहेत. तुम्हाला दिसता म्हणजे मोठा आहे. कुठं बघितला? चल चल नीट चल. नमस्कार बाबा. नमस्कार. मला अनिरुद्धाला भेटायचं होतं, पण तो घरी नाही. आपण कोण? मी अनन्याचा भाऊ. मला असं कळलं आहे की माझी बहीण अनन्या तुमच्या घरी राहते. तिला भेटायला आलो आहे मी. अनन्या? इथं अनन्या वगैरे कोणीच राहत नाही. तुम्हाला चुकीची माहिती दिली कोणीतरी. अनिरुद्ध तुमचाच मुलगा आहे ना? हो, अनिरुद्ध माझाच मुलगा आहे. मग तुम्हाला चुकीची माहिती का दिली? काय? अनिरुद्धाने तुम्हाला माहिती दिली? अहो तो तुम्हाला का माहिती देईल? तुम्ही जाऊ शकता. तुमचा काहीतरी गैरसमज झाला. अहो का खोटं बोलता हा? प्लीज अनिलला बोलवा तुम्ही. अहो मी का खोटं बोलली? इथं अनन्या वगैरे कुणी राहत नाही. तुम्ही जाऊ शकता. अनन्या, ए अनन्या, बाहेर ये. तुझा भाऊ आलाय. अहो कमाल झाली. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही का? काय करता तुम्ही? वाटल्यासारखे तुम्ही बोलत नाही ना. माझी पहा, माझी बहीण उभी आहे.
अगं अनन्या, तू बाहेर का आलीस? अगं प्लीज तू आतमध्ये जा. आता हा तुझा गुंड भाऊ तुला जीव घेईल कोणी. जा तू आत जा. बाबा काही करणार नाही तो. माझा भगवान इथे उभा आहे ना. अगं पण माझा आई, तू जा आत जा. बाबा नका काळजी करू, मीच बोलवलंय त्याला. जा तुम्ही आत. अरे तुला माहिती आहे ना हा माणूस कसा आहे तो? हो बाबा माहीत आहे मला. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, काही करणार नाही तो. आणि आणायला तर नाही. जा तुम्ही. अरे पण बाबा जा तुम्ही. बसा केला. फक्त लक्षात ठेवा, मी अनन्याचा रक्षण करता आहे. तिला भेटायचं होतं म्हणून भेट घडून आणली. बोला तुम्ही. पाहिलंस, हा आहे पुरुषार्थ. अरे गुंड प्रवृत्तीचा आहेस तू. आपल्या मैत्रिणीला मारूनही टाकू शकतोस हे माहीत असूनही त्याने तुला इथे बोलावण्याची हिंमत दाखवली. त्याच्या हिमतीला दाद नाही देणार. अरे मुलींना धमकावून गरिबांना मारून कधीच पुरुषार्थ मिळवता येत नाही. त्यासाठी ना रक्षण करता बनावं लागतं. कशी आहेस अनन्या? कशी दिसते? माझ्या आयुष्याचं वाटोळ करून आता मी कशी आहे विचारायला काहीच कसं वाटत नाही रे तुला? अनन्या, मी तुझा अपराधी आहे. अगं फार मोठी चूक केली आहे मी. अरे चूकच नाही तर उद्ध्वस्त केलंयस तू मला. एका अहंकारासाठी मला दिशेधडीला लावलंस. कसला माज होता रे तुला? अरे निरंजन बरोबर माझं लग्न झालं असतं त्याचा कोणता प्रतिष्ठेला धक्का बसणार होता रे तुझ्या? गुंड मवाली तू. काय प्रतिष्ठा आहे तुझी? प्रतिष्ठा काय असते ना ते ती या घरात राहून बघ. अरे गरोदर अवस्थेत अनिरुद्ध मला ते घेऊन आला. पूर्ण दुनिया त्याच्या विरोधात होती रे. पण त्याचा एकटा बाप त्याच्या पाठी खंबीरपणे उभा होता. चुकीचं पाऊल उचललं म्हणून त्याने त्याला घराबाहेर नाही काढलं. अरे बघ ना, एक मित्र आपल्या मैत्रिणीसाठी संपूर्ण दुनियेशी लढू शकतो, पण तिचा भाऊ तिच्या जीवावर उठतो. एवढा फरक आहे ना. अनन्या, झाल्या गोष्टीचा मला खूप पश्चाताप होत आहे. अगं मी तुझ्याशी असं नको वागायला हवं अरे पण होतं. त्याचा आता काय उपयोग? तुला आता पश्चाताप झाला म्हणून माझा निरंजन परत येणार आहे. येणार आहे का माझं बाळ परत? अरे आयुष्यभर एखाद्याचा तिरस्कार करून त्याच्या अंत्ययात्रेला लागलेली हजेरी काय कामाची रे? अनन्या प्लीज शांत हो. अगं माझ्या हातून गुन्हा घडलाय, आता तुला शिक्षा जी द्यायची ती दे. पण झालं गेलं विसरून माझ्या बरोबर घरी चल. अरे भल्या म्हणता काय काय विसरू मी? तुझ्या दहशतीला घाबरून काढलेल्या रात्री विसरू की माझं हस्तखेळतं आयुष्य उदयास येण्या आधीच त्या नेस्तनाबूत केला हे विसरू? काय काय विसरू मी? अरे तुझ्याशी बोलण्याची मला हिंमत दिली आहे ना, ती हिंमत जर मला तेव्हा दिली असती ना तर आज माझा निरंजन आणि माझं बाळ कदाचित मला सोबत असतं. पश्चातापाच्या आगीत आम्ही सगळे झोरपळून जात आहोत. हीच शिक्षा आहे तुमची. मला उद्ध्वस्त केलं, तुम्ही तुमच्या कर्माने उद्ध्वस्त व्हाल. श्राप देत नाही मी तुम्हाला, पण माझा एक आणि एक अश्रू वाया जाणार नाही याची खात्री आहे मला. तुझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात करायला, तुझ्या या ढासळलेल्या मनाला सावरायला, तुझ्या या अभागी भावाला एक संधी दे. 1000 वेळा भीक मागितलीस ना तरी एकही संधी मिळणार नाही. अरे बहीण भावाच्या नात्याला कलंक आहेस तू. अरे तुला जर आमचं नातं मान्य नव्हतं तर तसं सांगायचं होतंस ना. आमच्या जीवावर का उठलास? मला आयुष्यातून उठवून काय मिळालं रे तुला? तुझा क्रोध मी समजू शकतो. तुला जेवढी माझी नफरत करायची ती तेवढी कर. पण झालं गेलं विसरून माझ्या बरोबर घरी चल. अरे पण माझ्या आयुष्यातलं वादळ तर तू आहेस ना. हे कसं विसरू मी? अरे मला आयुष्याच्या या खडतर वळणावर आणून आता मला कोणत्या तोंडाने घरी नेण्याच्या भाषा करतोयस रे? निदान आईसाठी तरी घरी चल. मी कुणाहीसाठी येणार नाही. फक्त आईला माझा एक निरोप दे. एका चांगल्या मुलाची चांगली आई तुला होता आलं नाही, त्यात तुला अपयश आलं आणि त्या अपयशाने माझं सर्वस्वच गेलं रे. चूक तुमची होती, शिक्षा मला मिळाली.
तुझ्या वागण्याचा आणि माझ्या स्वभावाचा दोष आईला का द्यायचा आहे? कारण दोष तिलाच लागतो. अरे मुलं घडवण्याची सुरुवात ना ही आईपासून होत असते. तिच्या जडणघडणीतच कदाचित खोट होती, म्हणून तू हा असा जन्माला आलास. तू कुणाचाच होऊ शकला नाही दादा, कुणाचाच नाही. माझ्याशी असं वागण्याचा जर तुला खरंच पश्चाताप होत असेल ना, तर मेहरबानी कर, माझ्या पाठच्या बहिणीशी तरी असं नको वागूस. तुझी मर्जी तिच्यावर लादण्याआधी ना तिचं मत विचारत घे. तिचाच नाही ग, मी सगळ्यांचा विचार करेन. फक्त तू घरी चल, तुझ्यामुळे हात जोडतो आहे मी. मी कुठेही येणार नाही. मग इथेच राहणार आहेस का? ते अजून निश्चित नाही. अगं असं काय करते अशा निर्णया? अगं वादळ सर्वांच्या आयुष्यात येतात, तसं तुझ्याही आलं. त्यातून सावरायचं असतं, अगं भरकडायचं नसतं. अरे पण त्याचं कारण तर तू वाचला. माझ्या या परिस्थितीला तू जबाबदार असतं, आता मला सावरायला सांगतोयस. अरे जेव्हा मला सावरणारे हे दोन आधाराचे हात गरजेचे होते ना, तेव्हा हेच हात मला गळ्या घोटायला निघाले होते. अगं झाले ना तू, एक वेळा नाही 1000 वेळा मान्य करतोय ना मी. असंच मान्य करत राहा. एकदा नाही 1000 वेळा मान्य कर आणि पुन्हा पुन्हा रोज रोज नव्याने मर, जशी मी मरते. मला वाटतं जाऊ शकतोस तू आता. आपल्या अनन्याला घेऊन येतो असा मी आईला शब्द दिला आहे. आणि मी स्वतःला. मला वाटतं तुला आता कळलं असेल, तेव्हा तुझी जाण्यात काही हरकत नाही. फक्त जाण्यापूर्वी एकदा अनिरुद्धला भेटून जा, कारण त्याने तुला इथे बोलावलं. अनिरुद्ध, अनिरुद्ध. थँक्स अनिरुद्ध. हा म्हणा. माझं बोलणं झालंय. फक्त याला सांग, यापुढे इथे कधी येऊ नकोस. याची अनन्या तेव्हाच मिली जेव्हा माझा निरंजन या जगातून गेला. अनन्या, बस, आपला विषय संपलाय. अनिरुद्ध, समजूत काढून आणाल का माझ्या बहिणीला? शब्द देत नाही मी तुम्हाला, कारण ती आता कोणाचंच ऐकणार नाही. मला वाटतं तिचं आयुष्य तिला तिच्या मर्जीने जगू द्या. कसं राहायचं आहे, कुठं राहायचं आहे हे तिलाच ठरवू द्या. खूप सोचलं आहे तिने. आता तिच्या स्वतःच्या मनाविरुद्ध जाण्या इतकी शक्ती नाही उरली तिच्यात. आणि जिने आता जे काय तुम्हाला सांगितलं आहे ते तुम्ही ऐकलं आहात. तिचं मन राखणं हेच आता माझं कर्तव्य उरलं आहे. काळजी घ्या माझ्या बहिणीची. आशा करतो जेव्हा कधी माझी गरज लागेल तेव्हा तुम्ही पुन्हा बोलवाल मला. येतो मी. या तुम्ही. अनिरुद्ध, अनिरुद्ध, अरे अनन्या खूप रडते रे. हे अपेक्षित आहे. तिने रडायलाच हवं. अरे पण खूप त्रास होतोय तिला. आता तिला त्रास झाला तर तो मर्यादा तेवढ्या पुरताच राहील. जर आता रडली तर मोकळी होईल. आता हा होणारा त्रास तिला मानसिक तणावाकडे घेऊन जाईल. मग आपल्याला सावरणं खूप कठीण होईल. ती लवकरच तणावमुक्त होईल. अनिरुद्ध, तुला खूप काळजी वाटते ना रे तुला तिची. अशीच काळजी घे. खूप आदराची गरज आहे रे तिला. अनन्या पुन्हा उभी राहिली आहे. तिला असं कोरबडून जाता कामा नये. दादा, अगं तू तिची जे काळजी घेतलीस तर तिला एक जवळची मैत्रीण मिळेल आणि तिला भूतकाळातून बाहेर पडण्याला मदत होईल. मी प्रयत्न करेन. थँक्स दादा. अनिरुद्ध, एक विचार. अगं विचार, प्रश्न काय करतेस? अनन्या इथून जाऊ नये असं तुलाही वाटतं येणार आहे? राधा, अगं हा काय प्रश्न आहे? सहज विचार. सहज कुणी विचारत नसतं राधा. प्रत्येक विचारल्या प्रश्नांमध्ये एक कारण असतं. चुकीच्या अर्थाने घेऊ नकोस अनिरुद्ध. अरे अनन्या इथून जाऊ नये ना असं मलाही वाटतं. आणि कारण विचारशील तर ती तिच्या घरच्यांचा खूप राग करते.
आणि ती तिथे खूप डिस्टर्ब राहील असं मला वाटतं. ती इथे राहील असं मला नाही वाटत. का नाही अरे म्हणजे इथे राहणार नाही, घरी जाणार नाही, मग मग कुठे जाणार आहे ती? नाही, मी तिला असं जाऊ देणार नाही. मी समजावेन तिला. तुझंही ती ऐकेल असं नाही वाटत मला. तरी सुद्धा बघ एकदा प्रयत्न करून. का तुला असं काही बोलली आहे का ती? नाही, काही बोलली नाही, पण इथे राहण्याला तिच्याकडे फारसं कारण नाही. आणि इथे राहून ती स्वतःला आश्रित मानून आणखी त्रास करून घेईल. असा तिने मुळीच विचार करू नये. अरे आपल्या मित्राच्या घरी राहते ती, स्वतःला आश्रित समजू नये तिने. मी बोलेन तिच्याशी, समजावेन मी तिला. थँक्स राधा. मनापासून आभार मानतोयस याचा अर्थ कळतोय मला अनिरुद्ध. तू अनन्यामध्ये गुंतत चाललायस. एवढं मात्र नक्की. पण जर अनन्यामध्ये तू सुखी असशील ना, तर तिला तुझ्या आयुष्यात आणण्याची जबाबदारी माझी. यालाच त्याग म्हणतात ना रे.
भरभराटीच्या गर्भशयातून बाहेरच नाही पडता येते ग. राधा उठ बस बस इथे बस. अगं भूतकाळाला कंटाळून बसशील तर त्या आणखी ओढली जाशील. अगं मान्य आहे तुला तुझा भूतकाळ विसरता येणार नाही, पण तरी त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा लागेल ना. अगं आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही काळाची सोबती असते. येणारे येतील, जाणारे जातील, पण आपण चालत राहायचं. जे आहेत ना त्यांना घेऊन. अगं जाणाऱ्यांच्या जीव अडकला ना की हसणाऱ्यांच्याच मन नाही रमत ग राधा. रमवावं लागेल. जगायचं म्हटलं ना तर आयुष्य थांबून चालत नाही अनन्या. जगायची इच्छाच नसली ना की आयुष्य थांबायची पण भीती नाही वाटत ग राधा. सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात ना ग अनन्या. विधी लिखित आपण नाही बदलू शकत. अरे आपल्या आयुष्यातून गेलेली माणसं हा आपला भूतकाळ आहे आणि आज तुझ्या सोबत असलेली माणसं हा तुझा वर्तमान. या वर्तमानाचा स्वीकार कर, अनिरुद्धचा स्वीकार कर अनन्या. राधा काय बोलतेस? अगं वेडी झाली आहेस का तू? कळत नाहीये का तुला? मला माहित आहे निरंजन तुझा सर्व काही होता. अगं त्याच्या तुझ्या भविष्याचा सहारा होता तो, पण नियतीने त्याला तुझ्या आयुष्यातून दूर केलं. अगं नियती जेव्हा आपल्या मनावर घात करते ना तेव्हा त्यातून सावराला एक पर्याय सुद्धा देते आणि तुझा पर्याय अनिरुद्ध आहे राधा. राधा अगं काय बोलतेस तू? माझ्यावर उद्भवलेल्या परिस्थितीची टिंगल करतेस का? नाही ग अनन्या, असा विचार पण मनात आणू नकोस. अगं आठवणीच्या सहाऱ्यावर जगता येत नाही माणसाला, हे वास्तव तुझ्या समोर आणण्याचा प्रयत्न करतेय. अगं माझ्या आयुष्याला अर्थच उरलेला नाहीये तर वास्तवाचं काय करू मी या? अगं तुझ्या जगण्याला अर्थ आहे अनन्या. अगं 2 वेळा मरणाच्या दारातून परत आली आहेस तू आणि दोन्ही वेळा तुला वाचवणारा देवदूत अनिरुद्ध ठरलाय. कुठेतरी काहीतरी संबंध असतोच ना. अगं मागच्या जन्मीचा काहीतरी ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नसतं राहत. मला नाही माहित का अनिरुद्ध माझी इतकी काळजी करतो. नाही माहित का तो मला नेहमी वाचवायला येतो. कारण तो तुझ्यावर जीवापाड प्रेम करतोय. राधा अगं प्लीज शांत बस. अगं काय बोलतेस तू? जर त्याला माहितीये मी त्याच्या मित्राची होणारी बायको होते तर तो का माझ्या प्रेमात पडेल? आणि जर पडला असेल तर तो त्याचा मूर्खपणा आहे. अगं निरंजन आणि तुझ्या प्रेमाची त्याला जराही कल्पना नव्हती. ज्या दिवशी तो त्याचं प्रेम तुझ्याकडे व्यक्त करणार होता ना त्या दिवशी त्याने तुम्हा दोघांना एकत्र पाहिले आणि तुम्ही त्यांना त्याच्या प्रेमाची कबुली दिली आणि त्या क्षणापासून त्याच्या मनात तुझ्याबद्दल असलेलं प्रेम त्याने संपुष्टात आणलं आणि त्या दिवसापासून तो तुझा मित्र म्हणून राहिलाय. बघ आताही त्याने मित्र बनूनच राहावं. अगं मित्रापेक्षा जोडीदाराची गरज असते. म्हणून तू तुझं प्रेम मला देणार आहेस? आपण तुझ्यावर प्रेम करतो. आपण ज्याच्यावर प्रेम केलं म्हणजे तो आपला होतो असं नाही ना. आपलं पण त्याचं पण आपल्यावर प्रेम असायला हवं असतं. तरच तो त्याचा आपल्यावर हक्क राहतो. मग माझा त्याच्यावर हक्क कसा असेल? मी तर त्याच्यावर प्रेमच नाही केलं. तू सुद्धा त्याच्यावर प्रेम केलंस. काय? मी केलं अनिरुद्धवर प्रेम? होय अनन्या, तू सुद्धा अनिरुद्धवर प्रेम केलंस किंवा त्याच्यापेक्षा जास्त. अगं काय बोलतेस तू? अगं तू त्याला स्वतःचा नवरा मानत होतीस. अगं तो प्रसंगच तसा होता. मी पूर्णपणे विस्मरणात गेले होते. मागचं काहीच आठवत नव्हतं मला. माझ्या समोर जे चित्र उभं केलंय ते
तेच मी खरं मानून चालत होते. पण आता तर मला माझं जग आठवतंय ना. जे अस्तित्वात नाहीये ना त्याचा विचार करणं सोडून दे आणि जे आहेत ना त्याचा विचार कर. राघव, अगं राधा, वेडी झालीस का तू? मला वाटतं माझा इथे जास्त आता काळ राहणं योग्य नाही. अनन्या, अगं असं करू नकोस. हवं तर तुला वेळ घे पण इथून जाण्याच्या गोष्टी करू नकोस ग. राधा, काय झालंय तुला? अशी काय वागतेस? अगं मी हात जोडते तुझ्या पुढे पण इथून जाऊ नकोस. अगं अनिरुद्धला तुझी खूप गरज आहे ग. दादा, अगं हात जोडून विनंती तिला करत आहेस पण समजूत मात्र स्वतःची काढत आहेस. हे लक्षात येत आहे का तुझ्या? अगं अनिरुद्ध एकटा पडू नये म्हणून तुला त्याची काळजी वाटते पण तुझ्या एकटेपणाचा काय राधा? अरे मी कुठे एकटी आहे? माझा जीवाभावाचा मित्र आहे की माझ्यासोबत. राधा, अगं मित्र आणि जोडीदार यात खूप फरक आहे. जोडीदार या पर्यायाला मी माझ्या आयुष्यातून कधीच बदल केले. त्याचा आता विचार कर. अगं ते विचार करण्यापेक्षा या घराचा कधी विचार केला आहेस का? ज्यांना आई वडिलांचा दर्जा दिलास त्या देव माणसांचा कधी विचार केला आहेस का? अगं स्वतःला काय वाटतं त्याच्यापेक्षा त्या देव माणसाला काय वाटतं याचा एकदा विचार कर. त्यांचा विचार करू म्हणजे मी तुझा विचार करू असं म्हणायचंय ना तुला? म्हणजे तुला मैत्रीण नकोय तर बायको हवी आहे? वा राधा, अगं स्वतःच्या सोयीप्रमाणे अर्थ काढलास. नाही, अगं तुझ्याशी मी लग्न करणार नाही. अरे तुझ्याशी लग्न करावं ही अशी आत्याची आणि बाबांची सुद्धा इच्छा होती. ते तुझ्या घरी सुद्धा येणार होते रे. अगं मग समजव तू त्यांना, मला दोष देऊ नको. अगं तुझ्याशी लग्न व्हावं अशी माझ्या आईची सुद्धा इच्छा होती पण मी समजावतो आहे तिला. अगं तिच्या इच्छेसाठी मी तुझ्या इच्छेविरुद्ध नाही ना जाऊ शकत. रागावलाच नाही. नाही ग, पण वाईट वाटतं. अगं एकदा विचारावं असं वाटलं मी तुला विचारलं. तू ज्या दिवशी नाही म्हणालीस विषय तिथेच संपला. त्यानंतर फक्त आपली मैत्री जपली आणि तू त्याच मैत्रीवर शंका घेतेस. कळत नाही रे आदित्य मी काय करते ते. माझ्या मनात फार मोठा गोंधळ सुरू झालाय रे. दादा, अगं मृगजळाच्या पाठी धावणं बंद कर. आयुष्यातील अर्धा गुंता तुझा इथेच संपेल. निर्णय घेणं सोपं जाईल. चल मी येतो. थांब आदित्य, असं रागावून जाऊ नकोस ना रे. अरे मला खूप गरज आहे रे तुझी. दादा, अगं तुला हवा तेवढा वेळ घे. अगं आयुष्य तुझं आहे, निर्णय तुझा आहे. मी माझं कर्तव्य पार पाडेन. अगं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझा हा मित्र मदतीसाठी कायम उभा असेल. अरे पण मी विचार कसा करू? आत्या, बाबा आणि आई, तुझ्या आईला काय वाटतं याचा विचार करू असं म्हणते. दादा, अगं कुणावरही मेहरबानी करायची गरज नाही. तू तेच कर जे तुझा आत्मा तुला निर्णय घ्यायला प्रवृत्त करेल. अरे काय समजून घेत नाहीये? अरे तुझ्याशिवाय कोण समजून घेईल रे मला? राधा, अगं मी कायम समजून घेईन तुला. अरे पण रागावू नकोस ना. तू माझा खूप चांगला मित्र आहे अरे. म्हणून मी माझं मन तुझ्याकडे मोकळं केलंय. अरे मी माझ्या मनाचा विचार करायला लागले ना की सगळे दुखी होतात आणि सगळ्यांचा विचार केला की माझी मेहरबानी वाटते तुम्हाला. अरे मग मी काय करू? काही करू नकोस. फक्त या भडव्याला तुझ्या आयुष्यातून बाजूला कर, नाहीतर याला मी दुनियातून बाजूला करेन. आदित्य! 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 बाबा! आदित्य! आपल्या दोघांच्या मध्ये कोण येईल? आदित्य! हे तर असं होईल. अरे, काय झालं बाळा?
कुणी सांगितलं? या हरामखोरानं सोन्यासारख्या पोराचा घात केला. त्याला जिता सोडून कसा चाललं? अरे त्याने तुझा घात केला असता मग काहीच फरक पडला नसता. गप्प बस. अरे काहीच फरक पडला नसता. रे कुटुंबाला फार फरक पडतो रे. अरे तुझं काय झालं असतं, तुझ्या बायका पोरांचं काय झालं असतं, अरे अंथरुणाला केलेलं तुझ्या आईचं काय झालं असतं याचा कधी विचार केला आहेस का? अहो तात्या, त्यानं आपल्या आधी त्याला ठार मारलं. त्याला जिता सोडून कसा चाललं? अरे त्यासाठी कायदा आहे ना. ठेवा ना त्या कायद्यावर विश्वास. तुम्ही कशाला कायदा हातात घेता? कायदा काय करेल तर करील, पण मी त्याला सोडणार नाही. गप्प बस. मूर्खासारखा काही बडबडू नकोस. अरे ते गुंड आहेत, ते जीव देखील घेतील तुझा. अरे नशीब समज तुझा त्यावेळी अनुरुद्ध तिथं पोचला, नाहीतर म्हणून तू वाचलास, नाहीतर तुझाही त्यांनी मुर्दा पाडला असता. अशी सर्वांनी समजून झाला नव्हत्या. तुला काय सांगितलं? त्या अंजलीत बरायचं ना, जा तू. मी त्याला सोडणार नाही. तुला काय म्हणतोय? जा तू इकडून. हरामखोरा, बघून घे तुला. बरं झालं त्याला इथून जा सांगितलं. एकदा वाचला माझ्यातून दुसऱ्याला भेला असता. अरे समोरच्याला कमजोर समजणं हीच आपली चूक आपल्या सर्वनाशाला कारण ठरते. हे विसरू नकोस. काय त्याच्या अहो मला त्या त्यांचं ऐकत असता. मी एक तुम्हाला सल्ला द्यायला आलो आहे. त्या आपल्यातून गेला त्याचं दुःख आहेच मला, पण अविनाश माझा भाव आहे, तो या कर्ज कामा नाही. मित्र समजलं आहातच. खास करून राधाला आणि युद्धाला सांगायचं, नाहीतर माझाही नंबर लागू शकतो. अरे काय मरणार. तुम्ही करायचा? कोणाला जगताना पाहायचं आहे की मरताना? अरे मरणार. तूही मरणार आणि तुझा भावी मरणार. त्याच्याबरोबर तू सुद्धा मरणार आहे, हे विसरू नकोस. इतका जर भरोसा आहे तुम्ही तुम्हाला? कायद्याचं उल्लंघन केलं तर तू सुटणार नाहीस, हे लक्षात ठेव. इतका भरोसा आहे तुम्हाला तुमच्या मुलाच्या ताकदीवर? अरे भरोसा नाही तर खात्री आहे माझी. अरे कारण तो वाघ आहे. कदाचित फाडेल सुद्धा तुम्हाला. शक्यतो कायद्याचं उल्लंघन करणार नाही, पण तू कायद्याच्या दलालांना विकत घेऊन बाहेर काढण्याचा प्रयत्न केलास तर मात्र तो तुम्हाला काढल्याशिवाय राहणार नाही, हे विसरू नकोस. मग तुमचा मुलगा मारेल आम्हाला? अरे मारणार नाही तर तुमची तांबडी सुद्धा लोळवेल तो. एवढा टेसिंग आहे माझा मुलगा. बोकार सुटलेला कुत्र्यानं. बघ आला तेवढं तिकडे. फुंकाच आहे तेवढं फुंकून घ्या. लवकर मी तुमचा बंदोबस्त करणार आहे. अरे आदित्य मित्र नाही तर भाऊ होता तो माझा. याच्या खुनाचा बदला घेतल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. एक तर तुझ्या भावाला फासावर लटकवेन, नाही तर त्याला स्वतःच्या हाताने मारेल, पण बदला जरूर घेईन. तुला माहित आहे का तू जास्ती बोलतोय असं? त्यापुढे तुझं काय माहिती आहे तुला? अरे जवान मुलाच्या त्याला बापाला खाणं देणं. तुला विनंती करतो, बापाच्या खाण्याचं बोलतो बोलू नकोस. या म्हातारे बापाला जेवण नाही आता. हाच सल्ला मी तुला देत आहे. अरे कदाचित त्या बापाची ज्याने तुला आतापर्यंत सण केला आहे. अरे आयुष्यभर ज्याच्यासाठी काही केले नाहीस, की निदान तुमचं मरण तरी त्याला पाहायला लावू नकोस. आरत मना घेतलायस. लग्नावर निर्जीव होऊन निश्चित पडलेला त्या माझ्या मित्राच्या देहावर शपथ घेऊन आलो आहे. एकालाही सोडणार नाही. माझा मुलगा काय झाला हे कळालं नाही तुला? त्याच ठिकाणी माझ्या एका मुलाला आमच्या डोळ्यासमोर घटना पाहिलं आहे. आणि हो, हे लक्षात असू दे. आज आदित्यच्या आईला लागताय तुझे वेळी. हे मी तुला बापाला जाऊन सांगणार आहे. चल, मी का काही बोल. आज घराचा स्मशान होतं ना, तुझ्या आता डोळ्याने पळा. तयारीला लाग. चल. आम्ही जाईल. आणि तिथं तू यांच्या भानगडीत पडू नको. आम्ही लोक आहे. तुला आता सर्व सावधगिरीने करायला लागेल. हो बाबा, त्याला सोड गप्प ठेवून पण जमणार नाही. अनिरुद्ध, आता तू ही लढाई कायद्यानेच लढायची आहे. प्रयत्न माझा तोच असेल. हो. थोडी काळजी तुम्हालाही घ्यावी लागेल. तू आमची काळजी घेऊ नकोस, तू तुझी काळजी घे. हो बाबा, पण तुम्ही थोडे दिवस कुणीही घराबाहेर पडू नका.
अनिरुद्ध, काहीही असू दे, पण तू ही लढाई कायद्याचा आधार घेऊनच लढणार आहेस आणि विजय शेवटी सत्याचाच होतो याची खात्री आहे मला. अगं आई, या लोकांनी कायद्याच्या हस्तकला स्वतःची गुलाम बनवून ठेवला आहे. त्यामुळे कायदा किती साथ देईल हे नाही सांगता येत. पण सत्य कधी लपत नाही बेटा, सत्याचाच विजय होणार. तू काही टेन्शन घेऊ नकोस. शेवटी तुला कायद्याचा आधार घेऊनच लढायचं आहे, समजलं? प्रयत्न मला तोच आहे आई. मी पुन्हा एकदा सांगतो, थोडी काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. आमची काळजी करू नकोस, तू तुझी काळजी घे रे. हो बाबा, तुमचे आशीर्वाद आहे. थोडे दिवस तुम्ही आता कुणीही बाहेर पडू नका. अनन्या, अगं हे अनन्या. अनिरुद्ध, अनन्या, तू आणि राधा थोडे दिवस राधाच्या मैत्रिणीकडे थांबा. माझं बोलणं झालं आहे त्यांच्याशी. नाही, मी कुठेही जाणार नाही. अरे तू मला जीवदान दिलंस आणि आता माझा जीव वाचवण्यासाठी मी तुम्हा लोकांना मरणाच्या खाली सोडून जाऊ? अनन्या, अगं ऐक माझं. नाही ऐकणार ती. या वाघाची बहीण आहे ती. आता कुणीही कुठे जायची गरज नाही. तुम्ही माझ्या बहिणीचं रक्षण केलं, आता या घराचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. दादा, अहो तुम्ही इकडे कसे? मी बोलावलंय त्याला. अनन्या, होय अनिरुद्ध, मी बोलावलंय. बहिणीसाठी नव्हे तर माझ्या परिवारासाठी हक्काने बोलावलंय. अरे तुम्हाला मरणाच्या खाईतून परत आणलंय. अशा या अनिरुद्धला त्याच्या सत्याच्या लढ्यात भक्कम आधाराची गरज आहे ना, म्हणून त्याला बोलावलंय. पण आम्हाला लढाई कायद्याने लढायची आहे. अवश्य लढा, पण जिथे कायदा कमी पडेल तिथं हा केदार असेल. नाही केला. तुम्ही आम्हाला मदत करायला आलात हा तुमचा मोठेपणा आहे. आमच्यामुळे तुम्ही तुमचा जीव नका धोक्यात घालू. या परिवारासाठी असे हजारो जीव कुर्बान. या परिवाराचं मी काही खूप देणं लागतो आहे. माझ्या बहिणीवर केलेल्या अन्यायाचा आता कुठं प्रायश्चित्त करण्याची संधी मिळाली आहे. ती हिराम घेऊ नकोस अनिरुद्ध. ठीक आहे, या बसा तुम्ही. अनन्या, आदित्याच्या जाण्याने राधाच्या मनावर खूप मोठा परिणाम झाला आहे. तेव्हा तिची काळजी आता तुला घ्यायची आहे. आणि तिला आता कुठेही घराबाहेर कुणीही जाऊ द्यायचं नाही. काय? अरे पण ती तर सकाळीच बाहेर गेली. ऐक, अगं बाहेर नाही गेली, आज झोपली आहे. नाही आई, अहो मला भेटून गेली ती. मी थांबवण्याचा प्रयत्न केला तर म्हणाली माझं मन नाही रमत, तर मैत्रिणीकडे जाऊन येते. अगं तिला कुणी जाऊ दिलं? अरे ती लगेच जाऊन येते म्हणाली होती. अगं निदान मला सांगायचं तरी ना, तिला आडवता आलं असतं. ठीक आहे, तू जा तिला घेऊन ये. बाहेर प्रसंग वेगळा आहे. तू कुठं असेल तिथून लवकर घेऊन ये तिला. हो बाबा, जातो मी. जरा तुम्ही तुमची काळजी घ्या. मी घेतोच काळजी. थांब अनिरुद्ध, मी पण तुझ्या सोबत येतो, कारण तुझ्या जीवाला धोका आहे. चल आपण जाऊ. तर चला. सुमित्रा, अगं राधा आपल्याला न सांगता कधीच गेली नाही. आज कशी गेली? तू लक्ष ठेवायला पाहिजे होतंस ग. मी सुद्धा तेच विचार करत आहे. ती अशी न सांगता कधीही जात नाही. कधी गेली असेल. अनन्या, अगं तुला काय म्हणाला होता का? अहो बाबा, मला ती फक्त एवढंच म्हणाली की तिचं मन लागत नाही म्हणून मैत्रिणीकडे जाऊन येते आणि वेळेत येईल म्हणून. अहो मी सुद्धा तोच विचार करते. अशीही न सांगता कधी बाहेर जात नाही आणि अनिरुद्धही कधीचा गेला तिला शोधायला. खूप उशीर झाला. काय झालं असेल? हो अविनाश तात्या, घात झाला हो. त्या नराधमाने आपल्या जाणीचा खून केला. होय, अनिरुद्ध घेऊन येतोय तिला. राधा, बाबा, काय केलंस रे? तू का केलीस माझ्या? राधा काय कशाला केलीस राधा? राधा राधा, राधा, तू नव्हता जायला पाहिजे बाबा. सांगायचं तरी ना राधा.
कथा जीवा भावाच्या मित्रासाठी जीवाच्या दिला कथा सप्तपदी दुर्दैवाची कथा प्रेमाची आहुती दिली काय सांगू